26/11चा सूत्रधार तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी, चौकशीला सुरुवात होणार। कट कारस्थान कोण कोण या कटात सहभागी होतं याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणा मिळवणार। तहव्वूर राणाशी आमचा संबंध नाही, 20 वर्षापासून त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांचं नूतनीकरण नाही। राणा आता कॅनेडियन नागरिक आहे, पाकिस्तानने नेहमीप्रमाणे हात वर केले। नारायण राणेनं अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह, परतफेड केल्यानंतरच व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेल, सगळ्यांचा हिशोब करणार। मंत्री नितेश राणेंचा मवी आला इशारा। व्याख्यानमालेत येणाऱ्यांचं प्रमोशन होतं असं ऐकलं होतं, माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे। नाशिकच्या व्याख्यानमालेत सुधीर मुनगंटीवारांचं भाष्य। एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44% पगार सोमवारी होणार, उपमुख्यमंत्री शिंदेंची फायनान्स सेक्रेटरी ओपी गुप्तांसोबत चर्चा, आज लेखी आदेश जारी करणार। नांदेड हिंगोलीत अवकाळी पावसाने पपई आणि केळी बागांची नासाडी, धाराशिवच्या उमरगा परिसरात गारांचा पाऊस, तर अमरावतीसह पुण्याच्या खेड तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। उत्तर भारतात धुळीच्या वादळाचे 22 बळी, मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची शासकीय मदत, 45 पशूंचा मृत्यू। राजधानी दिल्लीतही बुधवारी संध्याकाळी वातावरण बदल। बिहारमध्ये वीज पडून वेगवेगळ्या घटनांमध्ये 58 जणांना मृत्यू, नालंदा जिल्ह्यात सर्वाधिक 22 मृत्यू। आजही वादळी वारा आणि मुसळधार पावसाचा अलर्ट। पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडितेला 3 लाखांची शासकीय मदत, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजनेअंतर्गत आर्थिक मदत जाहीर। पश्चिम रेल्वेवरील माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान आज आणि उद्या ब्लॉक, पुलाच्या गर्डरच्या कामामुळे ब्लॉक, 334 लोकल सेवा रद्द।